जय श्रीराम सर्वांनाच. बघा आजचा व्लॉग सुरू होत आहे मराठीमध्ये आणि स्वपन भाऊच्या गाडी बसणं. ठीक आहे, नाद करायचं नाही. एक्सेल 100. हां, कॉलेजला आल्याच्यानंतर थोडी पोजिंग केल्याच्यानंतर मित्रांबरोबर पेपरच्या आधी थोड्याशा टिंगल्या मारल्या नाही का. मग टिंगल्या मारल्याच्यानंतर बस आता पंकज कदमचं काही भाऊंचं काहीतरी काम चालू होतं नाही का. मस्त बाकी रुबाबादवरती उभं राहून कोणाशी बनवू मला ते त्यांनाच माहिती. त्यानंतर मॅन्युअल घ्यायसाठी पण आमचं पवनदादा असे पळत होते जसं कुत्रा मागं लागले नाही का. ते बघा मी म्हणतो थांब थांब थांब, तरी ऐका ना भाऊ. कोणाचं रेल्वेवानी सुटला असं डबल गाडी सुटली का भेटणारच नाही. त्यानंतर आलो गाडत बाई थोड्याशा मागं पुढं चक्रा मारल्या नाही का. बरोबर डॉक्टर होता, डॉक्टरसोबत आणि बाई आपली वरी गँग पुढं चालली नाही. विषय घोले डायकांचा. शेजारी अभिगुंजाळ मस्त बाकी डिग्रीचं कॉलेज. पोरांनी आज आजूबाजूलाच एवढं हिंडवलं का बाई विषयच नाही बार. मग मित्राच्या घरी जायचं होतं. आमचा म्हणजे जुना मित्र थोडासा डिग्री, त्यांच्या घरी गेलो होतो. म्हणजे नाही का तो एक्सपायर गेलेला आहे. त्याच्या आईलासुद्धा असं वाटून नाही दिलं का भाऊ काही झालं आहे. मग मस्त सगळे आम्ही आमचा पूर्ण ग्रुप त्याला भेटायला गेलो, त्याच्या पप्पांना ना आईला. मस्त बाकी पहा तुम्ही हे बघा माग बसून लादून चालले. एकतरच मी होतो डॉक्टरच्या गाडीवर, मला वाटायला लागली भीती. ये बा असा कट मारीत मारीत चालला होता, मला लागली भीती. मी म्हणलं बाई हळू चालू, मला आहे ना त्याच्या घरी त्याला भेटायला जायचं आहे, वर नाही जायचं. मग इकडं सगळी मागच्या दोघांसाठी थांबले होते नाही का. बा आले तिथे 2 नमुने आले बा. # प्रमोद वडसे, शिवम गडवाने. मग निघालो डबल त्याच्या घराकडं. हे आलो त्याच्या घरी, लेफ्ट साईडला त्याचं घर आहे बरं का. असं नव्हतं व्हायला लागत, फक्त एवढंच म्हणतो असं नव्हतं व्हायला लागत. म्हणजे नाही का त्या टायमिंगला आम्ही सर्वच धक्क्यात थोडंसं थोडीशी मजा मस्ती पण झाली नाही का. प्रमोद वडसे म्हणा आमचं काय करतोय तुम्ही एकदा ऐका आवाज. आता सगळं टिंगल्या विंगल्या करून झालं नाही का. आता त्यांचं वारं फिरलं पवन दादा. तेव्हा तो पवन विचारा डोक्याला हात लावतो बरं. अरे नका करू म्हणे असं काही बोला ते विचारे म्हणे नाही, त्याला काही वाटत नाही यांना. तेव्हा तो विचारा पराडावा आला, डोळे पुसू राहिलाय. यांची चर्चा ऐकून तुम्हाला वाटलं असेल यांचा IPLचा विषय झाला नाही का. सगळे फार वेगवेगळ्या टीमचे फॅन आहे, सगळे एकामेकावर काय बोलायचं आता तुम्हाला समजून घ्या बाकीचं. तेव्हा तो काय करतो RCB वाली मुंबईवाल्यांशिवाय त्या मुंबईवाली चेन्नईवाल्यांना विषय खोलला आहे तेव्हा. A few moments later. सगळं आवरलं नाही का. काकूंना चांगलं भेटलो वगैरे, काकांना आशीर्वाद वगैरे घातला. निघालो बस निघा आपल्या घरी नाही का. इकडं बा पोरांनी चांगली वाट लावली आज. पण आता बघू, आता आलो सिन्नरमध्ये. मग सिन्नर स्टँडवर पण चांगले वेळ 2 तास वाट पाहायला लागली. फार झोप येत होती मला, बसच नव्हती लवकर. मला जास्त काय करायपेक्षा कॅमेराच इकडं तिकडं मग नाही का. हे बा त्या आजी एवढी गर्दी होती बाहेर. पाहा तुम्ही एकदा आतमध्ये तर बाकी आणि गरम